ठाण्याजवळील मुंब्र्यामध्ये काही तरुणांनी वाहतूक पोलिसांना मारहाण केली आहे। यातील 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर चौथा आरोपी फरार आहे। मुंब्र्यातील कन्वर नगरमध्ये वाहनांची तपासणी करत असताना हा प्रकार घडला नवी मुंबईच्या कोपरखैरणे भागात सोमवारी रात्री उशिरा एका इमारतीत भीषण आग लागली। कोपरखैरणीच्या डीमार्ट समोर ही इमारत आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेतली आणि आग विझवण्यास सुरुवात केली। येत्या 22 तारखेला मनसेने दिलेली ठाणे बंदची हाक मागे घेण्यात आली आहे। बंद करून नागरिकांची गैरसोय करू नका असे आदेश स्वतः राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले। तर राज यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये सध्या संतापाची भावना बघायला मिळतेय। राज ठाकरेंना ईडीची नोटीस बजावल्याबाबत पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी मनसेने आज तातडीने महत्त्वाची बैठक बोलावली आहे। साधारण सकाळी 11 वाजता दादर परिसरात ही बैठक होईल। मनोहर जोशींचे सुपुत्र उन्मेष जोशींची ईडीकडून सोमवारी 8 तास कसून चौकशी करण्यात आली। तर आजही त्यांची चौकशी होणार असल्याचं समजतंय। मी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली, माझी चौकशी उत्तम झाली अशी प्रतिक्रिया उन्मेष यांनी सोमवारी दिली आहे। लोकसभेच्या काळात लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून मोदी शहांची पोलखोल केल्यामुळेच राज ठाकरेंना ईडीची नोटीस पाठवली असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली। देशात लोकशाहीचं अस्तित्वच राहिलं नाहीये असं विधानही त्यांनी केलंय। राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना धनंजय मुंडेंचा तोल गेलाय। महापुरात होडीत बसून सेल्फी काढणाऱ्या गिरीश महाजन यांना जोड्यांनी हाणलं पाहिजे, हातात बाटा घेऊन मागे लागायला पाहिजे असं विधान धनंजय मुंडेंनी केलंय। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर डॉक्टर सुभाष भामरे, प्रवीण पोटे पाटील, अशोक कांडलकर या नेत्यांची देखील उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे। शिवसेना नेते आणि जलसंपदा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांना सोमवारी हृदयविकाराचा सौम्य धक्का बसला आणि त्यांची प्रकृती धोकाबाहेर असल्याची सध्या माहिती मिळतेय। नवी मुंबईतील सर्वात मोठी म्हणून ओळखली जाणारी सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनची दहीहंडी यावर्षी रद्द करण्यात आली आहे। दहीहंडीवर खर्च होणारे 10 लाख रुपये हे जे पैसे आहेत ते कोल्हापूर, सातारा आणि सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहेत। सांगलीमध्ये सुरू असलेल्या पूरग्रस्त सानुग्रह अनुदान वाटपावरून गोंधळ उडालाय। सानुग्रहाचे निकष बदलण्यात आल्यानं संतप्त नागरिकांनी शहरातील सानुग्रह अनुदान वाटप बंद पाडलं। महापूर आणि सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील शेतीचं 2800 कोटींचं अंदाजे नुकसान झालेलं आहे। शेतीसाठी केंद्राकडे 2800 कोटींची मागणी करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। केंद्रीय गृह मंत्रालयात ही भेट झाली असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नानांनी ही भेट घेतली आहे। पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून गेलेली किंवा पडलेली घरं दुरुस्त करून देण्यासाठी किंवा बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत करण्यात येईल अशी माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे। तर पूररेषेच्या आतील निवासी अतिक्रमणांना देखील मदत करण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या। 1 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालेल्या पूरग्रस्तांसाठी कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पूरग्रस्तांची घरं बांधून होईपर्यंत वर्षापोटी घर भाडं देण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी आदित्य ठाकरेंनी पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलंय। तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करा, पण जर मदत हवी असेल तर शिवसेनेची आठवण नक्की काढा असं आवाहन त्यांनी सिंधुदुर्गातल्या पूरग्रस्तांना केलंय। नागपुरात जवळपास 1 आठवड्यानंतर सोमवारी पुन्हा मुसळधार पाऊस झालाय। त्यामुळे उकाड्यापासून नागपूरकरांना थोडासा दिलासा मिळाला। या पावसानं खरीप पिकांना दिलासा मिळेल असा अंदाज आहे। नाशिकमध्ये पोलिसांनी सोमवारी मोठं मॉकड्रिल केलं। एखाद्या दुकानावर दरोडा पडला तर टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यावर एकाच वेळी सर्व व्यापाऱ्यांना त्याची माहिती मिळते आणि त्यामुळे काही क्षणांमध्ये हजारो व्यापारी आणि दुकानदार त्या दुकानाबाहेर जमू शकतात आणि हे प्रत्यक्षात शक्य आहे हे या मॉकड्रिलनं शक्य करून दाखवलंय। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जुन्या होम लोन ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी।
आरबीआयने केलेल्या रेपो दर कपातीचा फायदा जुन्या होम लोन ग्राहकांना देखील होण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये लिफ्टमध्ये अडकलेल्या 8 वर्षीय मुलाची सुखरूपरित्या सुटका करण्यात आली आहे. फ्लॉवर व्हॅली इथे लिफ्ट आणि मजल्याच्या गॅपमध्ये त्याचा पाय अडकला होता आणि त्यानंतर अग्निशमन दल जवानांनी या ठिकाणी तातडीने धाव घेत त्याला सुखरूपरित्या बाहेर काढले. मावळमधल्या देहू रोड भागात सराईत वाहन चोराकडून 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण 2.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडलाय. बुलढाणा तालुक्यातील कोलवड या गावातील 27 वर्षीय युवकानं विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या केल्याचं कारण अद्यापही समजलं नसून या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करतायत. औरंगाबादच्या छावणी परिसरातील सैन्य दलाच्या बॉम्ब तोफ गोळ्यांच्या विभागात कार्यरत एका जवानानं रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. दैवत साळुंखे असं 35 वर्षीय मृत जवानाचं नाव आहे. तालुक्यातील शिंदी गावात आजी आजोबांकडे आलेल्या 28 वर्षीय युवकानं तिथल्या तापी नदीच्या पुलावरून सायंकाळी अचानक पाण्यात उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र बचाव दल पथकाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित पाण्यात उडी मारून त्याचा जीव वाचवलाय. भुसावळमधली ही घटना आहे. औरंगाबादमध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून 32 वर्षीय ठेकेदार तरुणाचा 3 जणांनी धारदार शस्त्रानं त्याच्यावर वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हुसेन खान इब्राहिम खान उर्फ बाली याला ताब्यात घेतलंय. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील तेलंगणा सीमेवर चेक नाक्यावरील शासकीय रकमेवर दरोडा टाकण्यात आलेला आहे. नाक्यावरील कर्मचारी दुचाकीने बँकेत रक्कम भरण्यासाठी जात असताना या ठिकाणी ही घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील व्यावसायिक वाहन चालक मालक संघटनेनं आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला सतत त्रास दिला जातो असा त्यांचा आरोप आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आता काँग्रेसला नवीन ऑफर दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 288 पैकी 144 जागा काँग्रेसनं लढवाव्या अशी ऑफर आंबेडकरांकडून देण्यात आली आहे. भाजपच्या नव्या शहराध्यक्षांची घोषणा झाली आहे. पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांची भाजपच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधली गटबाजी आणि पक्षात सुरू असलेली धुसफूस त्यामुळे रामराजे अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे. खानापूर काँग्रेसच्या आमदार अंजली निंबाळकर यांचा रुद्रावतार कॅमेऱ्यात कैद झालाय. खानापूर जवळील पूल कमकुवत असताना देखील त्यावरून मोठे कंटेनर जात असल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी मोठ्या कंटेनरवाल्यांना गोव्याला जाऊ न देता पुन्हा बेळगावच्या दिशेनं परत पाठवलं. पुण्यामध्ये 3 सराईत चोरट्यांना जेरबंद करण्यात पुणे पोलिसांना यश आलं. या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल 23 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकणजवळच्या बालाजीनगरमधील तरुणाची 7 जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण करून हत्या केली आहे. मुलीची छेडछाड करण्याच्या संशयावरून त्याची हत्या करण्यात आली आहे. जालन्याच्या घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात एका तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्यात यावी या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मानखुर्दमध्ये आई आणि भावाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली. एका आईनं आपल्या मुलीचं 15व्या वर्षीच लग्न लावून दिलं, पण पतीनं तिला मारहाण करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले आणि त्यानंतर आईनंच स्वतःच्या मुलीला देहविक्रीच्या व्यवसायात ढकललं. अखेर या मुलीनं एका सामाजिक संस्थेच्या मदतीनं खरं तर या ठिकाणी या संस्थेला आपली आपबीती सांगितल्यानंतर पोलिसांनी आरोपींना गजाआड केलाय. राष्ट्रवादीच्या आमदार विद्यात चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्क इथे 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एका महिलेचा केलेला अनादर या अत्याचाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. भिवंडी शहरातील सर्वच रोडवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि न्यूज 18 लोकमतच्या याच बातम्या पाहून या ठिकाणी खुद्द MIMचे शहराध्यक्षच खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं.
वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरपदी प्रवीण शेट्टी यांची निवड निश्चित असून स्थायी सभापतीपदी प्रशांत राऊत यांची वर्णी लागणार असल्याचं जवळपास नक्की झालंय। परिवहन सभापतीपदी प्रितेश पाटील हे राहणार असल्याचं देखील निश्चित मानलं जात आहे। राज्यभरातील ऑर्डिनन्स फॅक्टरीतील कामगार आजपासून महिनाभराच्या संपावर जाणार आहेत। भारतीय ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये खासगी गुंतवणुकीला मंजुरी दिल्यामुळे महाराष्ट्रातील 10 ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील सुमारे 50,000हून अधिक कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे निघालेल्या शिक्षकांच्या मोर्चाला पोलिसांनी गिरगावमध्ये अडवलं। हायस्कूलच्या शिक्षकांचा मुख्यमंत्र्यांच्या घरावर महामोर्चा या ठिकाणी निघाल्याचं बघायला मिळालं। मागील 11 दिवसांपासून गोंदियामध्ये सुरू असलेलं विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांचं आंदोलन दिवसेंदिवस चिघळू लागलंय। 21 ऑगस्टपर्यंत त्यांच्या वेतनाचा मुद्दा निकाली लागला नाही तर सामूहिकरित्या आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं मतदान सोमवारी पार पडलं। या निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी अशी थेट लढत होती। चिमूरचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांच्यावर मानहानीचा दावा करणार असं वक्तव्य चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन केलं। 2 दिवस आधी वारजूरकर यांनी बंटी भांगडिया यांच्यावर भ्रष्टाचाराच्या पैशातून मिक्सर वाटप केल्याचा आरोप केला होता। अहमदनगर इथल्या कर्जत इथे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं। साहेब चषक नावानं घेतलेल्या या स्पर्धेमध्ये 200हून अधिक पैलवानांनी सहभाग घेतला होता। चंद्रपुरातील दिव्यांग खेळाडूंना रेल्वेतर्फे अमानुष वागणूक देण्यात आल्याचा प्रकार घडलाय। परतीच्या प्रवासात 4 रेल्वे कर्मचारी डब्यात आले आणि त्यांनी महिला दिव्यांग खेळाडूंना असभ्य भाषेत बोलण्यास सुरुवात केली तर पुढच्या स्थानकावर त्या खेळाडूंना उतरण्यास देखील भाग पाडलं। त्यामुळे त्या या असभ्य वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मध्ये तावी नदीचं पाणी अचानक वाढल्यानं 2 जण बंधाऱ्यावर अडकले होते। नदीचं सातत्यानं वाढणारं पाणी आणि त्यामध्ये हे दोघे जण अडकले होते आणि या दोघांच्या सुटकेसाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आलं। तेव्हा गरुड कमांडोंनी मग घटनास्थळी धाव घेत या ठिकाणी दोघांना एअरलिफ्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले। दोघांना बाहेर काढत असताना अचानक दोरी देखील तुटली मात्र अखेर हवाई दलानं सुखरूपपणे या दोघांचाही एअरलिफ्ट करत जीव वाचवलाय। हिमाचल प्रदेशच्या कुल्लूजवळ दरड कोसळली आहे। हिमाचलमध्ये अतिवृष्टीमुळे मृतांचा आकडा आता 25 वर गेलाय। चंबा जिल्ह्यात सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। कुल्लू आणि लाहोल स्पितीमध्ये शेकडो पर्यटक अडकून पडल्याचं देखील वृत्त हाती आलंय। तिकडे नवी दिल्लीत यमुनेनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। आतापर्यंत 10,000 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय तर आज संध्याकाळपर्यंत नदीची पातळी 207 मीटरच्या पार जाऊ शकते असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। चांद्रयान 2 आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे। सकाळी 8:30 ते 9:30च्या दरम्यान हा महत्त्वाचा टप्पा चांद्रयान 2 पार पडेल तर इस्रोकडून यानाचं लिक्विड फ्युएल इंजिन सुरू करण्यात येईल आणि ही प्रक्रिया अतिशय जिकिरीची असते। इस्रोचं आजचं ऑपरेशन सर्वात कठीण मानलं जातंय कारण वेग जरा जरी कमी किंवा जास्त झाला तर संपूर्ण चांद्रयान 2 मोहिमेवर पाणी फिरू शकतं। याचं कारण म्हणजे वेग अधिक असला तर यान नियमित कक्षेतून भरकटेल आणि अंतराळात हरवून जाईल आणि वेग जर कमी राहिला तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते कोसळू शकतं। त्यामुळे आजची मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। 11 दिवसांच्या काश्मीर दौऱ्यानंतर जमिनीवर काय परिस्थिती आहे याबाबत डोवाल यांनी शहांना सविस्तर माहिती दिली आहे। केंद्रीय गृहसचिव राजीव गौबाही या बैठकीला उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून तब्बल अर्धा तास चर्चा झाली। यावेळी मोदींनी ट्रम्प यांच्याकडे पाकिस्तानचं नाव न घेता तक्रार केली आहे। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी होणं गरजेचं आहे असा सल्ला ट्रम्प यांनी मोदींना दिल्याचं कळतंय। वाहनांच्या विक्रीनं गेल्या 20 वर्षातला नीचांक गाठलाय। त्यामुळे जवळपास सर्वच कार कंपन्या भरघोस सवलती देत आहेत। 6 महिन्यांमध्ये BS6 ची प्रदूषण नियमावली लागू होणार आहे आणि त्यामुळे तयार गाड्या विकण्याला कंपन्या प्राधान्य देत आहेत। भारताची अर्थव्यवस्था सुस्तावणं ही अतिशय चिंताजनक बाब आहे असं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय। अर्थव्यवस्था चालना देण्यासाठी सरकारनं त्वरित पावलं उचलणं अतिशय गरजेचं असल्याचं देखील ते म्हणाले।
अमेरिकेच्या अलास्का राज्यात हिमपर्वत कोसळल्याची दृश्य जगभर व्हायरल होत आहेत. हिमपर्वताजवळ कयाकिंग करणारे 2 जण यातून थोडक्यात बचावलेत. 10 ऑगस्टचा हा व्हिडिओ आता समोर आलाय. हिमपर्वताच्या जवळ जाऊ नका असं आमच्या पत्नींनी आम्हाला सांगितलं होतं, पण आम्ही ऐकलं नाही. आमची चूक झाली असं देखील या कयाकिंगपटूंनी म्हटलं आहे. आणि आंतरराष्ट्रीय बातमीसोबतच